समाचार अब तक, सत्य का साहस। कलमना पुलिस ने चेन स्नेचिंग के एक मामले में जूनी कामठी निवासी मोहम्मद सोहेल मोहम्मद अफसल 24 वर्षीय को गिरफ्तार किया है। मिली जानकारी के अनुसार द्वारका नगर निवासी आमला यादव 60 वर्षीय अपने घर के सामने स्थित नींबू के पेड़ के नीचे अपने भतीजे कैलाश यादव के साथ खड़ी थीं। इसी दौरान दोपहिया वाहन पर आए सोहेल ने उनके गले से सोने की चेन छीनकर भाग गया। पुलिस ने शिकायत में दर्ज हुलिये के आधार पर सोहेल को हिरासत में लेकर पूछताछ की, जिसके बाद उसने अपराध की कबूली दी और उसकी निशानदेही पर पुलिस ने चोरी के चेन की साथ ही वारदात में इस्तेमाल दोपहिया वाहन समेत 1,20,000 का माल जब्त किया है। दिनांक 16/7/24 ला संध्याकाळी 5:45 ते 6च्या दरम्यान आम्हाला अशी माहिती भेटली की एका वृद्ध महिलेची, तिचं वय जवळपास 60 वर्ष होतं, ती महिलेच्या रस्त्यावरून कोणीतरी मोटरसायकल स्वाराने तिच्या गळ्यातील चेन हिसकली आणि पळून गेला आहे। त्या माहितीवरून आमची डेली स्टाफ त्यांचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तो जुनी कामठी नवी कामठी या एरियात फिरताना आम्हाला लोकेशनद्वारे मिळून आला। त्याच्या मागे आम्ही त्या रूटवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले। लोकल इंटेलिजन्स तांत्रिक मदतीच्या सहाय्याने आम्ही त्याला 2 दिवसानंतर ताब्यात घेण्यात आलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून 26 ग्रॅम सोन्याची मणीची जवळपास 50,000 रुपये किमतीची एक सोन्याची पोत त्या महिलेची होती, ती आपण ताब्यात घेतलेली आहे। आणि ज्या वाहनाने त्याने ही चेन स्नॅचिंग केलेली होती ते वाहन बजाज पल्सर 220 TT S 2 व्हीलर गाडीचा नंबर आहे MH40 CJ 3377, ती आपल्या ताब्यात आहे। असा जवळपास 1,20,000चा माल आपण ताब्यात घेतलेला आहे। आरोपीचं नाव आहे मोहम्मद सोहेल वल्द मोहम्मद अफजल, वय 24 वर्ष। हा कोळसाटाल नवाब बंडीवाला जुनी कामठी या ठिकाणचा राहणार आहे। सदरची कारवाई मान्य झोन 5 सर श्री निकेतन कदम साहेब, तसेच कामठी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मान्य क्षीरसागर साहेब आणि आमच्या DBची टीम रामलोट साहेब आणि त्यांची सर्व टीम यांनी मेहनत घेतलेली आहे।